कोकणातला छुपा किल्ला म्हणजेच मुचकुंदी नदीचा कडापारेकरी आणि थाटात नजर ठेवून असणारा पूर्णगड। इंग्रजांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात 3 महत्त्वाची बंदरे होती, ती म्हणजे रत्नागिरी, जयगड आणि पूर्णगड। या बंदरातून नारळ, भात, तेल, मीठ, मासे आणि गूळ याचा व्यापार होत असे। सरखेल कान्होजी आंग्रे यांनी 1724 मध्ये पूर्णगड व जयगड हे 2 किल्ले बांधले। नमस्कार मित्रांनो, मी रोहन बोरले नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। तर आज आपण आलो आहोत पूर्णगड किल्ल्यावरती। छोटे कानी आहे किल्ला आणि ह्या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी आणि नजर ठेवण्यासाठी केला जायचा। तर आज आपण पूर्णगड किल्ला पाहायचा आहे आणि हा किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वार। नंतर मग किल्ल्याच्या आधी प्रवेशद्वाराच्या आधी हनुमानाचं मंदिर लागतं। हनुमानाचं मंदिर बघूया। अशी सुंदर अशी मूर्ती आहे हनुमानाची। तर आता किल्ला फिरूया आपण। आता मंदिरातून मारुतीरायाचं दर्शन घेऊन प्रवेशद्वाराजवळ परत आलोय। तर आता किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ। हे भव्य असं प्रवेशद्वार आहे, वरती शिल्प पाहू शकता। 2 साईडला आता ते एवढे दिसण्यात येत नाही, पण शिल्प आहेत कोणते तरी। जसं प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आपण येतो तसंच बाजूला 2 प्रशस्त अशा देवळ्या आहेत, तिथे बघू शकता। सुंदर अशा देवळ्या आहेत, त्याच्यासाठी तिकडे देवळ्या पण आहेत दिवा वगैरे ठेवण्यासाठी। ह्या साईडची बघा, त्या साईडला इथे एक देवळी आहे, इथे एक आहे मोठी देवळी आहे आणि इथे एक पाण्यासाठी सोय केलेली आहे, बघू शकता। जे मावळे असतात त्यांना पाणी पिण्यासाठी याच्यामध्ये आणून ठेवलं जातं। असा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा समुद्राच्या साईडला जाणारा द्वार आहे। आपल्याला तिथे नंतर जाऊ, आधी ते बुरुजामधले धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार असेल ते बघून येऊ। याच्या वरती पूर्ण बुरुज आहे, त्या आतमध्ये कोठार बनवलेलं आहे। कोणतं ते सांगू शकत नाही, दारू किंवा दारुगोळा कोठार असू शकतं। तरी आत ते धान्य पण असू शकतं, कारण जर शत्रूचं आक्रमण झालं तर समुद्राच्या दिशेने होईल आणि जर हे दारुगोळा कोठार असेल तर लगेच पूर्ण किल्ला नेस्तनाबूत होऊ शकतो।
म्हणून धान्य कोठाराचा दिसतोय बघू शकता. याच्यावरती आता बांधकाम केलेलं आहे, छोटे दगड दिसतात. किल्ल्यावर पाहण्यासाठी एक सुंदर तुळशी वृंदावन व कौलारू वाडा आणि बुरुजाखाली धान्य कोठार आहे. आता आपण ते मेन मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरच्या बुरुजावरती आपण आलो. तर इकडून बघू शकता, आता दिसेल की नाही काय ड्रोन मध्ये नक्की दिसेल. इकडून मुचकुंदी नदी येते, इकडे समुद्राला मिळते. समुद्र इकडे दिसतो, इकडे समुद्र किनारपट्टी आणि ह्या साईड ह्या दिशेला मुख्य प्रवेशद्वार आहे. तर आता एक पूर्ण गडफेरी करू. गडाची फांजी त्यावरून पूर्ण आपल्याला गडफेरी करता येते. तर अशा प्रकारे आपली पूर्ण एक गडफेरी संपलेली आहे इथे जेव. तर आता परत थोडी बुरुजांवरची माहिती घेऊ. मशाल वगैरे ठेवण्यासाठी इथे जागा आहे, त्याच्यामध्ये मशाल ठेवायची. बुरुजांवरती बघायचं एवढे आहेत. तिथून नाही दिसलं, पुढे दिसते दुसऱ्या बुरुजावर. आता आपण जेव्हा ज्या बुरुजामध्ये धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार होतं तेव्हा हा बुरुज आहे. इथे बघू शकता, ह्याच्या खाली इथे धान्य कोठार आहे. आता पूर्ण किल्ला फिरून झालेला आहे, फक्त शेवटचा दरवाजा एक बघू आणि थोडं ड्रोन शॉटची मजा आहे. साईडला मुख्य प्रवेशद्वार आहे, इकडे समोर तिकडे समुद्राच्या दिशेला असणारा दरवाजा. मध्ये एक देऊळ आहे त्याला आहे हा दरवाजा.
तर अशा प्रकारे पूर्ण किल्ला फिरून झालेला आहे। तर आज आपल्यासोबत होते पंकज तरळ आणि सुरेश गवाळी। तर आज आपल्या या किल्ल्यावरती साथीदार म्हणून यांनी त्यांची कामगिरी बजावलेली आहे। तर ही व्हिडिओ इथंच थांबवतोय। व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।